मी तुमचा लाडका कॉमेडी किंग अंशुमन विचारे. खरं म्हणजे तुमच्या प्रेमामुळे आज मला या वर्षीचा द बेस्ट स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज. आणि महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार मला सलग 29व्यांदा मिळतोय. म्हणजे तू गेली 29 वर्ष स्किटच करतोय? नाही, मी 28 वर्ष करतोय. 1 वर्ष मी लग्न केलं ना त्याच्यामध्ये गेली, पण तेव्हा सुद्धा बेस्ट स्किटचा अवॉर्ड मिळालेला आहे मला. आणि हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझी मुलाखत आहे. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसं एकदम कडक या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. क्या बात आहे. तिकडे आलोय मी आणि जबरदस्त कार्यक्रम. खूप एक्साइटेड आहे मी. अरे कोणीच नाही इकडे. अरे कोण आलं? अरे अंशुमन सर, तुम्ही आलात. वेलकम वेलकम. थँक्यू. एवढा लवकर मला वाटलं आपली मुलाखत होणारच नाही आज. का नाही? म्हणजे मी वेळेत आलोय. रात्र 15 मिनिटं मी लवकरच आलोय. म्हणजे 9ची वेळ ठरली होती ना. काही तुम्ही चुकीचा टाइम आहे केला. तसं काय नाही ना. म्हणजे ऍक्च्युअली बरोबर आलो ना मी. नाही बरोबर आलो मी. सर प्लीज 1 मिनिट. तुम्ही शांत व्हा. नाही शांत नाही. म्हणजे मी घाबरलो ना एकदम. तुम्ही काय पॅनिक होताय सर तुम्ही? पॅनिक होणारच ना. म्हणजे मी आपलं सहज बोलले. बसा ना बसा. सहज ना. ऍक्च्युली काय झालं, मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की 9ला माझी लाईव्ह मुलाखत आहे बघा. त्यामुळे मी घाबरलो थोडासा. म्हटलं मुलाखत कॅन्सल होती. सांगताय काय सर? येस. म्हणजे गेल्या आठवड्यात अरुण कदम सरांची मुलाखत जी झाली होती त्याचा TRP मोडणार तुम्ही आज? अरुण कदमच्या मुलाखतीला TRP आला होता? मला कोणतरी म्हणाल की मोर्चा आला होता. सर त्यांच्या एवढ्या TRP ना कोणालाच आलेला नाहीये माहितीये. लोक खूप प्रेम करतात त्यांच्यावर. नाही खरं आहे. ते हे खूप प्रेम करतात. खूप लांब जाऊन प्रेम करतात एकदम. म्हणजे खेडोपाडी जातात, मुलांना वया पुस्तकं वाटतात असे म्हणतो मी. उगाच गैरसमज करून घेऊ नका. फार मोठा माणूस आहे तो. फार मोठा माणूस. मी काय म्हणतो, आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया का? हो सुरुवात करूया. पण अजून 5 मिनिटं आहेत सर. आहेत ना? घाबरलो म्हटलं लेट झालो की काय. ऍक्च्युली तुमचा शो बघतो आम्ही. म्हणजे 7-8 लोक तिकडे बसलेले असतात, प्रश्न विचारतात. काय लोक असे बसतात, अंकच बघत असतात. मस्त असं कार्यक्रम. पण आज आलेले नाहीयेत आणि मला तेच कळत नाहीयेत की का आलेले नाहीयेत. म्हणजे काल मी सांगितलं सगळ्यांना की आज तुम्ही येणार आहात कट्ट्यावर, तर अचानक सगळ्यांनी एकत्र सुट्टी टाकली. हो अरे याला काय अर्थ आहे? सर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज. मी काय म्हणते, आपण ही आजची मुलाखत कॅन्सल करूयात का? नाही म्हणजे मला ना सकाळपासून काही सुचत नाहीये सर. असं क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मला. नाही पण फक्त मुलाखत घ्यायची आहे, प्रश्न विचारायचे. यात कसला डोंबलाचा क्रिएटिव्ह ब्लॉक मला कळतच नाही. एक मिनिट. मुलाखत घेणं ही सुद्धा एक कला आहे. नाही ते असं कमी लेखू नका. नाही कमी लेखत नाही प्लीज. असं रागावू नका. पण ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी काय मला कळत नाही. खूप अति बोलता असं वाटतंय मला. खरं पण सर मला काही सुचत नाहीये तुमच्याकडे बघून. मी काय विचारू तुम्हाला? माझ्याकडे बघून सुचत नाहीये? मी इतका शुल्लक आहे की माझ्याकडे बघून सुचतच नाही तुम्हाला? असं करू नका ना प्लीज. बघा मी खूप विचार करून आलो, लोकांना सांगून आलो की माझी लाईव्ह मुलाखत आहे म्हणून. प्लीज असं बोलू नका ना. लोक चिडवते मला माझी मुलाखत झाली नाही तर. माझे पेशन्स संपतील. असं करू नका. मी सगळ्यांना सांगून आलो ना. हे सगळे लोक हे बघा बघतात कसे बघतात माझ्याकडे. बघा कसे बघतायत. कळतं ना मी काय बोलतोय? कळतंय ना? कळल्यासारखं एक्सप्रेशन द्या ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. इतके चिडू नका. हे बघा मला सांगा तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? मी फक्त प्रश्न घेणार. प्रश्न विचारा प्लीज. प्रश्न विचारा. विचारणार मी इथे आहे ना. मी मुलाखत घेणार तुमची. प्रश्न विचारणार. पण घ्या काहीतरी चहा कॉफी. बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे चहा सांगा. हा अंशुमन. हा बोला ना. अंशा. हा बोला काय? सर तुम्हाला नाही. तुम्हाला अंशा कसं? तो आमचा पिऊन अंशा. हा मॅडम एक मिनिट. तुमच्या पिऊनचं नाव अंशुमन आहे? हो. हे मुद्दाम करताय ना तुम्ही? नाही सर बसा. एक मिनिट. मुद्दाम नाही सर. नाही दिस इज रिडिक्युलस. पिऊनचं नाव अंशुमन कसं काय? हे तुम्ही ठरवून करताय का? म्हणजे प्लीज 1 मिनिट सर. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा निव्वळ योगायोग आहे. बसा प्लीज बसा. मी सांगते तुम्हाला. हा योगायोग आहे सर. अंशुमन नाव कोणाचंही असू शकतं. नाही फार रेअर नाव आहे ते. अंशुमन फार रेअर नाव आहे. युनिक नाव आहे अंशुमन. तुम्ही पिऊनचं नाव अंशुमन ठेवताय. एक सेकंड मला तुमच्या बॉसशी बोलायला लागेल. नाही मला बॉसशी बोलायला लागेल. प्लीज त्यांना बोलवा प्लीज. अंशा काय म्हणून बोल ना. नाही त्याला हाक मारते मी. सरांना ना प्लीज अरुण सरांकडे घेऊन जा. कोण? अरुण कोण? आमचे CEO अरुण कदम. हे तुम्ही ठरवूनच करताय आता. हा योगायोग नाही. तुम्ही ठरवून करताय. अरुण कदम नावाचा माणूस CEO हे शब्द पण लिहिता येत नाही. हे तुम्ही ठरवून करताय. नाही तुम्ही असं काय करताय तुम्ही? प्लीज ह्याचं अंशुमन त्याचं नाव अरुण कदम CEO तुमचं काय आहे? सर तुम्ही एकतर आमच्या बॉसला असं काही बोलू शकत नाही. आणि प्लीज तुम्ही शांत व्हा. बसा इथे. शांत आहे. प्लीज चिडू नका. काय अंशुमन? रिलॅक्स. मी रिलॅक्स आहे पण ते
अंशा. हा बोला ना. सर तुम्हाला नाही त्याला हाक मारते मी काय म्हणतो आजचा दिवस फक्त त्याला वेगळ्या नावाने हाक मारा ना. माझं नाव मला खूप कन्फ्युजन, मला खूप वाईट वाटतो. प्लीज 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 नाव आहे असू दे ना, पण आजचा दिवस फक्त माझी मुलाखत होईपर्यंत प्लीज प्लीज. चंद्रकांत. माझ्या वडिलांचं नाव आहे, माझ्या वडिलांचं नाव कशाला घेताय? वडिलांचं नाव कशाला घेताय तुम्ही? दुसरं कुठलंही घ्या ना. अनंतराव. माझ्या आजोबांचं नाव आहे ते. म्हणजे घराण्यावर कशाला घसरताय? कुठलं तरी वेगळं नाव घ्या ना तुम्ही. मग आता काय हाक मारू? जे मी हाक मारते ते तुमचं कोण ना कोणतरी असतं. मी एक सेकंड. ए असं म्हणा. ए जा चहाण असं म्हणा ना. ए हा त्याला नाव आहे चांगलं. ठीक आहे ना, पण तुमचा आवाज ओळखतो तो. ए चहाण असं म्हणा ना. बरं. ए सरांसाठी चहाण. हा प्लीज प्लीज. आणि आपण सुरू करूया का? खूप म्हणजे माझे पेशन्स संपत चाललेले आहेत. हो आपण सुरू करूया. आपण वी आर गोइंग लाईव्ह. 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, मी चेतना भट, जिचा आहे अँकरिंग मध्ये वट, अशी तुमची लाडकी चेतना भट तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये. ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा कडक. आणि आपल्यासोबत आहेत अशी व्यक्ती जी आपली सगळ्यांची लाडकी आहे आणि तिला नुकताच परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. स्किट परफॉर्मर ऑफ द इयर. या स्किट परफॉर्मर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे अंशुमन विचारे. एकदा जोरदार टाळ्या. तिथे कोणीच नाही वाजवायला. कुठे तेच म्हणते मी, तुमचं नाव ऐकल्यावर आज कोणी आलंच नाहीये. काय म्हणताय तुम्ही? तर घेऊया इथे छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. पण प्रश्नच विचारला नाही तुम्ही, डायरेक्ट ब्रेक कसं काय घेतलात? मला कळलेलं नाही. सर मी तुम्हाला सांगितलं ना, मला काही सुचत नाही. असा क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय मी. आणि पहिलाच प्रश्न जर सुचला नाही तर पुढे मुलाखत कशी होणार ना? बरोबर आहे तुमचं, पण ते असं कसं सुचत नाही? म्हणजे एरवी असं होत नाही माझं इतर मुलाखतीत. तुमचं नाव आज ऐकून मला काय झालंय, मला काय बोलताय तुम्ही असं? नाही म्हणजे सर ऐका ना, मी काय म्हणते, आपण नको करूयात, कॅन्सल करूयात ना ही मुलाखत प्लीज. मी सांगितलं ना लोकांना की ब्रेक मध्ये तुम्हाला उलट्या झाल्या आणि आपण मुलाखत कॅन्सल केली. कशाला? मी धडधकट आहे ना, कशाला सांगते असं तुम्ही? एक काम करा, तुम्हाला सुचत नाही का? डोंट वरी, सुचत नाही ना. तुमचं नाव नो प्रॉब्लेम. एक काम करा, तुम्ही मला असं विचारा की तुमची सुरुवात कशी झाली, एवढंच फक्त विचारा. बाकी मी सगळं बोलतो. एवढं तर विचारू शकाल की नाही? सुरुवात? हा सिंपल प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काही क्रिएटिव्ह ब्लॉकचा काही संबंध नाहीये. पण या प्रश्नातच काही मजा नाहीये. माझे ना नीट असे फ्रेम करू देत माझे प्रश्न. मला मजा नाही म्हणजे प्रश्नात मजा नाही, माझ्या उत्तरांमध्ये मजा आहे. ती मजा घ्यायला लोक आलेले आहेत. आणि हा प्रश्न कसाही केला तरी असाच फ्रेम होणार आहे, सुरुवात कशी झाली म्हणून. ह्याच्यामध्ये कसला बेसिक प्रश्न आहे हो? सर तुम्ही हा कार्यक्रम बघत नाही का? बघतो ना मी. मग माझे प्रश्न तुम्हाला माहिती नाही का कसे असतात ते? म्हणजे मी असे ना कवितेत प्रश्न विचारते. का? म्हणजे कसं कसं? हा म्हणजे आता अरुण कदमांची मुलाखत झाली होती, मी सांगितलं ना तुम्हाला. तर त्यांना मी असा प्रश्न विचारला होता, छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर. छोट्याशा कुपीत टॅलेंटचं अत्तर. आता बघूयात हा कसा देतोय उत्तर. आणि माझ्या समोर आहे कदमांचा पुत्तर. असे प्रश्न विचारले ना की मला मजा येते, तुम्हालाही मजा येईल उत्तर द्यायला. नाही एक सांगू का, याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी नाहीये. अत्यंत थुकरट कविता होती. हे बघा, तुमचा अट्टहास असेलच तर कदमांचा पुत्र, त्याच्याऐवजी विचारांचं पुत्र असं म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न विचारावं, लोक थांबले तो मुलाखतीला. माझी मुलाखत ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. सर एक मिनिट, तुमची मुलाखत ऐकतात तर मी कशी मुलाखत घेते हे पण बघतायत लोक. माझी इज्जत नका घालू. पण तुम्ही विचारा ना काहीतरी. पण मी परत तेच नाही विचारू शकत. मला काहीतरी नवीन फ्रेम करू द्यात ना. माझं क्रिएटिव्हिटी मारू नका सर माझी प्लीज. कुठे मारतोय? एक मिनिट, आपण एक काम करूया, प्रेक्षकांचे प्रश्न घेऊयात आपण. चालेल? हा चालेल, नो प्रॉब्लेम. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा सुस्त कसा एकदम कडक. आणि आपल्या बरोबर आहेत अंशुमनजी विचारे. तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी पटापट त्यांना विचारा. सर बघा प्रेक्षक किती उत्सुक आहेत. फोन करा म्हटल्यावर लगेच प्रश्न आलेला आहे. सर घेऊयात आपण प्रश्न. हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. बोला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला ना सर, बोला, तुमचा आवाज येतोय, बोला. हॅलो. हा जाऊ दे, नाही सुचत, ठेवतो पण. अरे याला पण सुचत नाही. हा असं काय? म्हणजे हरकत नाही. आपल्याला खूप प्रेक्षकांचे फोन येतात सर. लगेच आपल्याला दुसरा पण बघा सर आलाच फोन घेऊया. पण
हॅलो 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 हा, बोला. जगन बोलतोय जगन. हा हा बोला जगन. मी जगन की मरण मला माहिती नाही. माझ्या मागे ना गुंड लागले बंदूक घेऊन. तर त्यांनी मारायच्या आधी ना मला अंशुमन विचारायला एक प्रश्न विचारायचा. हा विचारा विचारा. विचारे. हा, विचारा. मी ना तुमचा लय मोठा फॅन आहे. ते ठीक आहे, प्रश्न विचारा ना तुम्ही पटकन मला. विचारे नाही पण मी तुमचं सगळं बघतो शो ते वगैरे. बरोबर, प्रश्न विचारा ना पटकन मला. विचारे मला तुम्हाला हे विचारायचंय की विचार. हॅलो हॅलो हा 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 मेला. हॅलो 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 हा मेला. हा तर याला सांगतो फालतू फुटेज खाऊ नको पटकन विचार. एक मिनिट शांत हा कसं काय मेला. एक मिनिट शांत एकच माणूस प्रश्न विचारणार होता तो पण मेला. हॅलो 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 हा खरोखर मेला. शांत व्हा शांत व्हा. इथे घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. तुम्ही बघत राहा तुमचा लाडका शो ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा. सुस्त तर कसा एकदम कडक. ऐका हा खरोखर मेला का हो. खरोखर मला मला सगळं काय माहिती स्किट चालल्याचं वाटतं हो. ऐका ना हे एक मिनिट आपण थोडं रिलॅक्स होऊया. तुम्ही थोडा चहा घ्या. चहा म्हणतो हो तुम्ही. अंशा काय म्हणताय सर तुम्हाला नाही हो मी अंशा. नको त्याला ए म्हणून हाक मारा ना. काय असाच आलास. चहा कुठे. अरे देवा, अरे मगाशी मी इथून गेलो ना, मला सुचलत ना चहा बनवायचं. याला पण सुचलं नाही. सर क्रिएटिव्ह ब्लॉक आला मला. कसला क्रिएटिव्ह ब्लॉक. अरे साखर आणि चहाची पावडर चुकून जरी पाण्यात पडली तरी चहा होतो रे. ह्याच्यामध्ये कसला क्रिएटिव्ह तुम्ही मुद्दाम करता ना. मुद्दाम हे तुम्ही ठरवून करताय की नाही. माझी मुलाखत होऊ नये म्हणून करताय की नाही. तुम्ही हे सगळं हा माणूस मरतो काय. तुला काय येतो काय चहा बनवत नाही. तू काय चाललंय सगळं. एक मिनिट बसा. अंशा गेट आउट. गेट आउट मला कुठे म्हणताय तुम्ही. प्लीज जा ना बाबा जा ना आता. एक सेकंड हे तुम्ही मला प्रश्न विचार ना. लोक मुलाखत बघायला थांबलेत माझी. विचारते सर प्लीज शांत व्हा. मी लगेच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. आपण लाईव्ह जाऊया. लाईव्ह जातोय 3, 2, 1 गो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा. सुस्त तर कसा एकदम कडक. आणि आता आपण पुढचा प्रश्न अंशुमनजींना विचारूया. सर मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही लहान मुलांचे कपडे अजूनही वापरता का नाही. हा काय प्रश्न आहे. हा काय प्रश्न आहे का मला सांगा. भन्नाट प्रश्न आहे माझा. भन्नाट कसला फालतू प्रश्न आहे हा. मी तर हो म्हटलं तर लहान मुलांचे कपडे वापरतो असं होईल ना. हो. आणि नाही म्हटलं तर आधी वापरायचो असं होईल. हा काय प्रश्न आहे पण हे काय उत्तर देऊ मी ह्याचं. मला काय सुचत नाही. तुम्हाला काही सुचत नाहीये नाही, ना. मलाही काही सुचत नाही. मी हेच सांगते आजचा दिवसच नाहीये सुचण्याचा. ऐका. तर आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पण तुम्ही बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम ताज्या कट्ट्यावर आपल्या गप्पा. सुस्त तर कसा एकदम कडक. तुम्ही मुद्दाम करताय. हे तुम्ही मुद्दाम करताय. मी तुम्हाला कोर्टात घेतलं. तुम्ही माझी इज्जत करायचं बोललो की नाही. मी तुम्हाला पोलिसांनी कंप्लेंट केलं. पोलिसांनी कळलं तुम्हाला मी. थँक्यू सर. साहेब तुम्ही काय देवासारख्याला हात पिळवा सर. ह्या बाईला कोर्टात खेचा. तुम्ही जेलमध्ये टाका. हिने माझा ना असं मानसिक छळ केलेला आहे. हिला कोर्टात टाका. अंशुमन विचारे हिला जेलमध्ये You are under arrest. चला. मी काय केलं काय केलंय म्हणजे आता काही वेळापूर्वी जगन नावाच्या एका व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलाय. त्या व्यक्तीने मरणाच्या 2 सेकंद आधी तुम्हाला फोन केला होता. याचा अर्थ तुम्हीच त्याचा खून केला. चला ऐका ना. ऐका एक सेकंड. मुलाखत चालू असेल त्याचा फोन आला ना. तो जगन मगन फगन मला काय माहिती कोण होता तो. हे सगळं कोर्टात सांगायचं. चला ऐका ना. मी काय म्हणतो आता काही सेकंदापूर्वी जर मी त्याच्याशी फोनवर बोललो असेल तर मी कशा काय गोळ्या घालणार ना. लॉजिकली विचार करा ना तुम्ही. अरे हा हे मला सुचलंच नाही. याला पण सुचलं नाही. कुणी केलं तू इन्स्पेक्टर. डोकर पडलास तू. ही फालतू कुशाला सुचत नाही. कोण आहेस तू फालतू माणूस. ऑन ड्युटी इन्स्पेक्टरला शिव्या घालतोस हा गुन्हा आहे. चला नाही, चल चल. ऐका ना.